ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಹೆಸರು ಬಸವರಾಜ್ ಹೆಂಗಿ ಅಂತ. ನಮ್ಮ ಪ್ರಾಪರು ಗೋಕಾಕ್ನವರು. ನಾವು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ವಿನೋದ್ ಸರ್ ಬಂದು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಗೆ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಹೇಳಿದಾಗ ನಾ ಏನೂ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಾವು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪ್ನಿಗೆ. ನಂಗೆ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಎಳ್ಳಷ್ಟು ಗೊತ್ತಿರೋಕ್ಕಿಲ್ಲ. ಜಾಯ್ನ್ ಆದ್ನಿ. ನಾನು ಫಸ್ಟ್ MFIದಾಗ ಜಾಬ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅಂದರೆ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸೆಕ್ಟರ್. ಇದು ಮಂತ್ಲಿ 25,000 ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಇರ್ತದೆ, 25,000 ಸ್ಯಾಲ್ರಿ ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಥೈಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗೋ ಮಟ್ಟನೂ ಜಾಬ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿ. ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಏನು ಟ್ರಿಪ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಆದ ನಂತರ ಏನು ಥೈಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗಿ ಬನ್ನಿ. ಅದಾದ ನಂತರ ನಾನು ಜಾಬ್ ಕ್ವಿಟ್ ಮಾಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು 15 ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಂತ ಮೊದಲನ 15 ದಿನ ಜಾಬ್ ಕ್ವಿಟ್ ಮಾಡೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಜಾಬ್ ಕ್ವಿಟ್ ಮಾಡಿ 25,000 ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಲ್ರಿದು ಜಾಬ್ ಕ್ವಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಬರ್ತಾವಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಗಳಿಕೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಟ್ಟು ಬಂದವು. ಅಲ್ಲಿ ಅಂತೂ ಲೈಫ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಇದ್ರೊಳಗೆ ಲೈಫ್ ಐತೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನು ವೆಲ್ಫೇರ್ ಏನು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಿಗೂ ಜಾಬ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ MNC ಕಂಪ್ನಿಯಾಗೂ ಕೆಲಸ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಗಳಿಕೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಈಗ ಅಲ್ಲಿ ನಾವು 25,000 ಮಂತ್ಲಿ ತೊಗೋತಿದ್ದು, ಈಗ ನಾವು ವೀಕ್ಲಿ ತೊಗೋಬೋದು. ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೂ ಜಾಸ್ತಿ ತೊಗೋಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಖಾಲಿ ಅದಾರಲ್ಲ ಹುಡುಗರು, ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ವೆಲ್ಫೇರ್ಗೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಒಬ್ಬ ಅಲ್ಲ, ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡಿರಿ. ಎಲ್ಲರೂ ವೆಲ್ಫೇರ್ ತೊಗೊಂಬಂದ ಎಲ್ಲರ ಜೀವನವೂ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ನಮ್ದು ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪ್ನಿಯಿಂದ 2 ಟ್ರಿಪ್ ಅದು. ನಮ್ಮದು ಫಸ್ಟ್ ಥೈಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದು. ಈಗ 2ನೇ ಟ್ರಿಪ್ ಗೋವಾ. ನಾವು ಒಬ್ಬನು ಬಂದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ತಾಯಿಯವ್ರನ್ನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿಲ್ಲ ಈ ಸಲ ಗೋವಾಕ್ಕೆ. ಇನ್ನು ದುಬೈಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಇನ್ನೂ ಒಂದು 5-6 ಜನ ಜಾಸ್ತಿ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಇದೈತೆ ನಮ್ದು. ನಮ್ಮ ಜೊತೆ ನೀವು ಈಗೇನದಿರಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದು 5-5 ಜನ ದುಬೈ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ಬೇಕಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಬೋದು. हंदी सर जी ने बताया जैसे कि वे अभी एक प्राइवेट सेक्टर में बैंकिंग सेक्टर में काम करते थे, जहां पर उनको 25,000 पेमेंट था मंथली पर मंथ। और एज अ GM मतलब एक ब्रांच के मैनेजर अहदे पर थे। और जब मैं उनसे मिला, उनको प्लान बताया और उनको लगा, यानी कि वहाँ पर भी उनका स्ट्रेस इतना था, सुबह 6 बजे से लेकर रात को 10 बजे तक उनका काम रहा करता था। 25,000 पेमेंट तो मिलता था, लेकिन स्ट्रेस बहुत था उनके ऊपर और टास्क था। वो करोड़ों में उनका टर्नओवर करना उनका टास्क था। तो यहाँ पर जिसके यानी कि उनको इतना ही बताया था मैंने, महीने में करोड़ों का टर्नओवर देखकर आपको 25,000 का सैलरी मिल रहा है, तो यहाँ पर सिर्फ आप लाखों में टर्नओवर करके दीजिए, आपको उससे भी ज्यादा, उससे डबल आपको इनकम मिल सकता है। ये कॉन्सेप्ट पर वो राजी हो गए और वो तुरंत वो थाईलैंड अचीव करके यहाँ पर आ गए। यहाँ पर सिस्टम लर्निंग को लेकर या लर्निंग को लेकर सभी को इंस्पायर हो गए। जैसे कि श्री सर है हमारे यहाँ, तो उनसे बहुत सारा इंस्पिरेशन लिया है उन्होंने। यानी कि उम्र मायने नहीं रखता, यहाँ पर वेलफेयर एक ऐसा प्लेटफॉर्म है उसी को लेकर। यानी कि श्री सर का नाम इसलिए लिया, वो भी यंग है, वो भी यंग है उम्र में। यहाँ पर बहुत सारी कंपनियां ऐसे हैं, उनका नजरिया, देखने का नजरिया ही अलग होता है। अभी यंग जनरेशन, एक जॉब था उसके पास, एक ऑप्शन था, अभी वो उसको क्विट करके यहाँ पर आ रहा है। एक यानी कि नौजवान यहाँ पर आ रहा है, तो यहाँ पर कुछ तो देखा है, ऐसे ही नहीं आया। यहाँ पर आने के बाद यहाँ पर राहुल सर हो, श्री सर हो या बिट्टू सर हो, बहुत सारे ऐसे रोल मॉडल्स हैं यहाँ पर। यानी कि बहुत सारी कंपनियां हैं जहाँ पर 40-50 साल के उम्र के लोग यहाँ पर स्टेज पर आते हैं, मैंने वो किया, ऐसा किया, वैसा किया बताते हैं ना। उसको देखकर क्या होता है, मोटिवेशन में काम चलते हैं। लेकिन यहाँ पर हमारे यहाँ रोल मॉडल्स ऐसे हैं, कम उम्र में ज्यादा जो तरक्की किया है, उनको लेकर उन्होंने एक ही बार में डिसीजन लिया, यहाँ पर आए, वही बताना चाहते हैं। तो यहाँ पर आने के बाद उनका डिसीजन बदल गया। वो अभी विद फैमिली उनको मदर को लेके आए हैं और दुबई के लिए भी वो सेलेक्ट अभी हुए हैं। तो साथ में वो टीम को लेकर आना चाहते हैं, वो भी बताया उन्होंने। और बाद में बताया कि वो निरुद्योग शब्द सुनाए होगा, यानी कि बेरोजगारी, तो बेरोजगारी को मिटाना है। यानी कि मैं खुद तो काम करूंगा उसके ऊपर। वेलफेयर एक ऐसा प्लेटफॉर्म है, यहाँ पर जिनके पास अभी काम है या नहीं, उन सभी को आप ये संदेशा पहुंचाओ और उन सभी को आप यहाँ पर वेलफेयर में लेकर आओ।
उनका कहना है सिर्फ यहाँ पर जो मौजूद है उन वो सभी क्या कीजिए, सिर्फ पांच पांच लोगों को अगली बार आप वेलपी मिलाइए, तो वो बेरोजगारी को मिटाने का एक जरिया हमारे पास है। खुद का डेवलपमेंट तो हमें करना ही है। हाँ जी सर का मानना है हम सिर्फ पांच अगली बार पांच लोगों का तो क्या बनेंगे, करियर बनाएंगे। ये वो जिम्मेदारी उठाना चाहते हैं, आप सभी को रिक्वेस्ट कर रहे हैं। इतना ही उनका मन की बात है। तो थैंक यू, धन्यवाद।